हळद टाकून वगैरे सडा मारलाच पाहिजे. रेग्युलरली नाही जमलं तरी सुद्धा असं काहीतरी सणवार येतात, एखादा दिवस विशेष काहीतरी असतो, तर आपण हे असं हळद सॉरी पाण्यामध्ये हळद टाकून असं अंगणात सडा मारलाच पाहिजे. हळदीला उंबरठ्याला पण हळदीने लेपन केलं पाहिजे. तर आता कुठे माझं बघा इकडे अंगण स्वच्छ झालं होतं. अजून मला आता उंबरठा पूजन करून घ्यायचं होतं, तुळशी पूजन करून घ्यायचं होतं, परत रांगोळी वगैरे घालायची होती. खूप अजून कामे होती माझी. परत पटपट आवरून जायचं म्हटलं तर होतच नाही हो. किती जरी लवकर उठायचं प्लॅन केलं ना तरी ते काही लवकर उठायचं होत नाही. त्यात मला ना लवकर उठायचं म्हणजे एक मोठा माझ्यासाठी चॅलेंज असल्यासारखं असते. मला बाकीची सगळी कामं पटपट होऊन जातात, पण लवकर उठायचं म्हणलं ना मला अजिबात होत नाही बघा. त्यासाठी मला रात्री खूप ठरवावं लागतं की बापरे नाही मला आज उठायचंच आहे, आज उठायचंच आहे. तरी पण किती ठरवलं ना तरीसुद्धा शेवटी मला 6च्या पुढेच उठावं लागतं. मला अजिबात 5 वाजता जाग येणार नाही बघा. तर इकडे माझं बघा उंबरठा लेपन चालू होतं. आणखीन मी ज्या दिवशी हे असं हळदीनं लेपन केले असते ना उंबरठात, त्या दिवशी माझं पूर्ण घर पिवळं पिवळं झालं असते. ही आहेत ना माझी 3 चित्र, माझी 3 नव्हे, पलीकडची त्यांची 3 आणि त्यांच्या मागची त्यांची 3. आमच्या ते 9 मुलं ना कायम घरी असतात बघा. मग ते येतात पळत पळत उंबऱ्यावर पाय देतात. परत आज सगळी घरात पसरून सोफा पूर्ण पिवळा, परत घरातल्या फरशा पिवळ्या. त्यामुळं ना मला हे करायचं एकीकडं आणि घरात आत गेलं की नाही ते सगळं पिवळं पिवळं बघितलं, बापरे हे काय केलं मी असं वाटतंय मला. पण काय करायचं, लहान मुलं आहे चालणार, पण हे तर केलंच पाहिजे ना. आणि आता मी ह्याच्यावर उंबरठ्यावर रांगोळी घातली ना, मला वाटतंय लईतलं 15 ते 20 मिनिट तेवढेच ती रांगोळी असणार. ही काय मुलं ती रांगोळी ठेवत नाहीत. येता जाता त्यांचं ते फ्रॉक म्हणा, त्यांचं पाय म्हणा त्याच्यावर पडतंच आणि ती रांगोळी सगळी फिसकटून जाते. पण चलो असू दे, मुलं असल्यावर हे सगळं होत राहणार. त्यामुळे आपली कामं आपण करत राहायचं. मग आता कुठं माझं बघा हे हळदीचं लेपन झालं आहे. आता ह्याच्यावर छान अशी आपण एक सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायचं. इकडं तर बघा सुंदर अशी एक रांगोळी काढायला घेतली. जी आहे माझी रांगोळी ती माझ्यासाठी सुंदरच बरं का. मला काही रांगोळी वगैरे काढायला जमत नाही. जसं येतं तसं मी आपल्या रांगोळी काढत असते. तर म्हणून अगोदर इकडे आपल्या लक्ष्मीचे पाऊल काढून घेतले. नंतर ती जी काय डोक्यात येते ते आपलं काढून टाकते. मला काय असं हेच काढावं वगैरे, हे असंच काढावं एवढं काही डिझाईन आपल्याला जमत नाही. त्यामुळे जे येते ते आपण काढत असतो. मग हे असं आपल्या लक्ष्मीचे पाऊल काढले. परत अजून तुळशीपुढे रांगोळी काढायची होती. आणि त्यात दिवसभर जर ही रांगोळी टिकत असली ना तर आपलं छान असं काढावं असं पण वाटतंय. मग ह्यात नाही आपली मुलं सारखी बाहेर करणार. मग ते 20-15 मिनिट 20 पण तासात ती रांगोळी असणार असते. कशाला आपलं त्याला जास्त रंगवत बसायचं. म्हणून आपलं हे साधं सिंपल असं मी रांगोळी काढत असते. आणि त्यात वेळ पण नसते ना, खूप सारी कामं असतात. त्यामुळे आपलं हे सिंपल आणि त्यात डेली पण होत नाही रांगोळी काढायचं. हे असं काहीतरी आपलं विशेष असलं की मग तर काढलंच पाहिजे. म्हणून बघा आज तर लक्ष्मीपूजन म्हटलं, कितीही कामं असू दे म्हटलं, अगोदर मी बाहेरचीच कामं करणार म्हटलं. मी अगोदर आंघोळ केले बरं का, उठले ते आंघोळ केले, मग मी बाहेर सडा रांगोळी करण्यासाठी बाहेर पडले. आंघोळ केले, बाहेर आले, मग सगळं मस्त झाडू मारून घेतलं, पुन्हा अंगण सडा टाकून घेतला आणि मग ही सगळी बाहेरची कामं करून मग एकदा आत गेले की आतली कामं होत राहतात म्हटलं. मग परत आतली कामं करत राहिली ना तर मग ही सगळी बाहेरची कामं असंच पडून जातात. म्हणून म्हटलं आता आपण अगोदर आंघोळ करायचं आणि मगच बाहेर पडायचं म्हटलं. आंघोळ केले उठल्या आणि बाहेर आले, बाहेरची सगळी कामं उरकून घेतली. मग आता जे काय असेल ते आपलं आतलं काम बघायचं. इकडे रांगोळी पण मस्त काढून झाली होती. आता थोडीशी पुढे थोडी रांगोळी काढलं का आपलं बाहेरचं काम खतम. तर इकडे बघा गाईज, आज सकाळी सकाळी ना मला सूर्यनारायणांच्या दर्शनाबरोबरच सुंदर अशा या हनुमानजींचं पण दर्शन झालं बरं का. बघा आमचे सुंदर असे हनुमान किती छान असं कंपाऊंडर बसून सर्वांना दर्शन देत होते. मी कशाला कॅमेरा घेऊन गेले काय माहीत, मला बघताच बिचारे तिथनं निघून गेले. किती छान बसले होते ते बिचारे. तर मंडळी बघा इकडं माझं अंगण किती सुंदर असं झगमगायला लागलंय. फरशा पण एकदम स्वच्छ चमकायला लागलेत. परत इकडे सुंदर असं उंबरट्यावर रांगोळी वगैरे काढून घेतलंय. आणि इकडे तुळशीपुढे पण बघा किती छान हळदीने सारवून घेऊन इकडे पण रांगोळी काढून घेतली बघा.
झालं आता आपलं बाहेरचं काम तर कंप्लीट झालं. चला आता आपण आज जाऊया. हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आहे बघा आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि आम्हाला आज जायचं आहे कुठे माहिती आहे, तर अंतराळला. अंतराळला कशाला, तर आज स्नेहलताईंच्या मिस्टरांचा जे परवा रिटायरमेंट होऊन आले, ज्यांचा वेलकम सोहळा वगैरे केलो इथे जतमध्ये छोटासा वेलकम सोहळा आम्ही केलं होतं. तर आज बघा त्यांचं अंतराळमध्ये दत्त जयंती निमित्ताने त्यांच्या तिथे त्यांच्या गावात दत्त मंदिर आहे, तर त्या मंदिरात त्यांनी आज सत्कार सोहळा पण ठेवलेला आहे. म्हणजे त्या दिवशी फक्त गडबडीत ते यायला पण त्यांना संध्याकाळचे 6 वाजले होते, त्यामुळे इथे छोटासा सत्कार सोहळा त्यांनी जतमध्ये घेतला होता. तर त्यांनी आज गावामध्ये तिकडे त्यांच्या अभिनंदन सोहळा जे सत्कार सोहळा म्हणतात ते ठेवलेत त्यांनी. तर तिकडे आम्हाला आमंत्रण आहे बघा, तिकडे जायचं आहे अंतराळला. आणि अंतराळपासून माझं सासर पण काही लांब नाही आहे, बनाळी तिकडेच एक 3-4 किलोमीटर अंतरावरच माझं पण सासर आहे. तर आमच्या दोघींचं सासर पण जवळजवळच आहे बरं का. तर जायचं आहे बघा म्हणून आज लवकर सकाळी मी तर पहाटेच उठली होती. आज लवकर उठून अंगण वगैरे सडा मारून घेतलं, तुळशीपुडे वगैरे आम्ही रांगोळी काढून घेतली, परत उंबरठा पूजन पण केला. आता मला लक्ष्मीपूजन करायचं आहे बघा. गेल्या गुरुवारी मी संध्याकाळीच लक्ष्मीपूजन केले होते, पण आता मला आज सध्या करावं लागणार आहे. सकाळी लवकर वगैरे लक्ष्मीपूजन करून कथा वाचून म्हणजे इथलं जे काही काम असेल सगळं कंप्लीट करूनच मला जावं लागणार, का तर यायला वेळ लागते. मग किती वाजताच काय माहीत नाही, मग पुन्हा तिकडून आल्यानंतर कंटाळा आला असते, पुन्हा मला नको वाटते. म्हणून म्हणलं स्नेहलताई पण म्हटल्या या गुरुवारी तेवढं तुम्ही सकाळी करा, पुढच्या गुरुवारी वाटलं तर संध्याकाळी लक्ष्मीपूजन करा. म्हणून खरं या गुरुवारी सकाळी लवकर पूजन करून या म्हणले. तर मी आणि आर्या बघा इकडं आपलं लक्ष्मी पूजनासाठी आम्हाला 5 फांद्या पाहिजे होत्या छोट्या छोट्या, ज्या की आपल्याला कलशमध्ये आपण पूजा करताना कलशमध्ये घालतो. तर बघा इकडं आम्हाला 5 फांद्या शोधण्यासाठी हे इकडं तिकडं असं भटकावं लागलं. तेच आपण जर गावाकडे राहत असलो तर आपल्या पटकन सगळ्या गोष्टी मिळून जातात. तर इकडे शेजारीच बघा एक चिकूचं झाड होतं, आमच्या शेजारी राहतं त्यांच्या इथं. तर किती छान त्याला चिक्कू भरले होते बघू शकता तुम्ही इकडं. तर त्यातूनच एका छोटंसं फांदी आम्हाला, त्यांना काही सांगितलं नाही मी, का त्यांचं दार बंद होतं, त्यामुळे आम्ही न सांगतो त्यांच्यातून हे एक छोटंसं चिक्कूचं आम्ही फांदी घेतलो. आता सीताफळाचं आणि चिक्कूचं तेवढंच आम्हाला मिळालं होतं, अजून आम्हाला 2 ते 3 फांद्या हव्या होत्या. तर बघा इकडे सिटीमध्ये लोक ना असं थोडक्या जागेत पण काही ना काही तिथं आपलं त्या थोडक्या जागेचा पण त्यांनी वापर करतात, म्हणजे ते मोकळं पडू देत नाहीत. बघा इथे कोणाचंही माहीत नाही मला, पण शेजारीच आहेत ते पण. तर बघा त्यांनी तेवढ्याच जागेमध्ये किती छान मेथी परत तिकडे लसूण लावून घेतले. अहो शेतामध्ये जर असं पीक करायला गेलं ना तर एवढी छान शेती होणार नाही, पण त्यांनी बघा ना इकडे तेवढ्या थोडक्या जागेमध्ये किती छान लसूण आणि मेथी लावली होती, किती छान आलंय. तर हे बघा घर आमचं इथं आहे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते. लई लांब नाही, इथून एवढंच अंतरावर आमचं घर आहे. ही जी लाईनीनं घरं आहेत ना ही ती म्हणजे आम्ही त्या एरियामध्ये राहतो आणि इकडे जी बाजूच्या एरियामध्ये आम्ही आलो होतो जी फांदी घ्यायला. आता फक्त आम्हाला 2 फांद्या मिळाल्या होत्या. तर इथे एक आंब्याचं मोठं झाड होतं, तर मला आर्या म्हणले काकी आपण चला तिकडं आंब्याचं झाड आहे तिथून एक छोटीशी फांदी आणूया. आणि त्या आंब्याचं झाड तर इतकं उंच होतं ना मला काय हाताला येतच नव्हतं. आपलं उड्या मारून मारून त्याला कसं तर पकडलं आणि ते पण सगळी पुढं वाळलेली फांदीच होती. म्हटलं आता आपलं कामापुरतं झाली म्हणजे बास म्हणलं, तिथं कशी काश नका. त्यामुळे त्यातलं एक फांदी आपलं काढलं आणि तिथे शेजारीचं आर्या म्हणले अजून थोडंसं पुढं गेलं ना की ते छोटंसं डाळिंबाचं झाड आहे, आपण तिकडे जाऊया चला म्हटलं. मी म्हटलं आर्या सकाळी सकाळी फटके खावे लागतील म्हटलं आपल्याला, इथं आपण शेतीत राहतोय म्हटलं. तर आर्या म्हटली काय नाही होत काकू चला आपण जाऊन आणूया. तर बघा ते असंच आम्ही सगळीकडनं एक 5 फांद्या गोळा केलो, तिला पण एक 2 फांदी दिली मी आणि आलो आम्ही आता घराकडं. तर ही बघा आमची जी आम्ही राहतोय ना ती ही असं लाईनीनं घरं आहेत. हे आमचं घर आहे बघा आणि हे पाठीमागचं सई त्यांचं घर आहे आणि हे पाठीमागचं श्रेया त्यांचं आर्या त्यांचं घर आहे. हे बघा माझ्या छोट्याशा शेतीत मी पण काय काय पिकवून ठेवलं आहे बघा. इकडे वांगी तर ना आजकडे एवढी लागायला लागलेत ना, आज 2 तोडली ना तर उद्या लगेच 2 तयार असतात बघा. तर बघा शेजारच्या तिथनं आमच्या समृद्धीनं खाऊचं पान आणलं होतं लक्ष्मीचं ओटी भरायला. आणि ती खाऊची तुम्हाला पानं तर खाऊची वाटतात का बघा, ती किती मोठी मोठी पानं आहेत. मी तर आजपर्यंत अशी एवढी मोठी पानं कुठंच बघितली नव्हती. एवढी मोठं पानं आहे तिथं. मला माहीत होतं त्यांच्यात खाऊच्या पानाचं वेल आहे म्हणून, पण त्याची पानं इतकी मोठी असतील असं मला काही वाटलं नव्हतं.
तर इकडे बघा मी लक्ष्मीपूजन वगैरे मांडलं होतं, अजून पूर्ण पूजा केलेली नव्हती, फक्त अशी मांडणी करून घेतली होती. आणि आज दत्त जयंती म्हणून म्हटलं आज दत्तांना आपण अभिषेक करूया. मी काही दह्या दुधाचं किंवा केळी वगैरे घालून असं अभिषेक काही केलेलं नव्हतं, फक्त आपलं स्वच्छ पाणी घेऊन जलाभिषेकच करणार होते. म्हणून आपल्या इकडं तामण घेऊन त्याच्यामध्ये दत्तगुरूंची मूर्ती ठेवून घेतली होती. आणि अगोदर आपलं म्हणलं लक्ष्मीपूजन तरी पूर्ण करून घेऊया म्हणलं, म्हणून इकडे लक्ष्मीला ओटी वगैरे भरली होती मी. आणि आता आरती लावून घेणार होती आणि पटकन आपला दत्तांना जलाभिषेक तेवढं घालून घ्यायचं आणि बाकीची कामं करून घ्यायची म्हणली पटपट. इकडे बघा तर इकडे माझं बघा एकदम छान अशा पद्धतीने 108 वेळा श्री गुरुदेव दत्त असं मंत्रोच्चार करत करत दत्त महाराजांना बघा जलाभिषेक वगैरे मी घातली होती. आता महाराजांना धूप दीप दाखवून त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून त्यांना त्यांच्या आसनावर ठेवून देणार होते. आणि परत आपलं लक्ष्मीपूजनाला अजून माझ्या लक्ष्मीपूजन पूर्ण झालं नव्हतं ना, त्यामुळं लक्ष्मीपूजन पण अजून मला करून घ्यायचं होतं. तर बघा आता आम्ही अंतराळात जायसाठी आवरलोय, समर्थ पण आवरलाय बघा. मम्माज बॉय कसं दिसतंय, कोण छान दिसतंय, मी का समर्थ? आम्ही दोघं बघा इकडे आवरून बसलोय. समृद्धी आणि सन्निधी स्नेहल त्यांच्यासोबत गेलेत त्यांच्या गाडीतनं. आमचं वरकायचं होतं ना अजून लय.
मग आम्ही कसं जाऊ शकतोय. आमचं सगळं आम्ही आवरलो, लक्ष्मीपूजा, आरती, परत पुस्तक वाचलो, सगळं आवरून मग आता आम्ही निघणार बघा. तर काय आता जायच बघा. आज शाळा सुट्टी करून चालले. तर गायच बघा आता आमच्या घरामागची आजा आणि इकडे मम्मी पप्पा आणि मी चालू आहे बघा आता. तर मंडळी आम्ही निघालो बघा आता अंतराळला. आमच्या सोबत आजोबा पण आलेत. हे सईचे आजोबा आहेत. आम्ही बघा आता आचकनळीत पोहोचलोय. तर इकडे बघा आचकनळीत पण आज दत्त मंदिरात फुलं चालू आहेत. 12 वाजलेत, आम्हालाच जायला वेळ झाला. आता आचकनळी नंतर डायरेक्ट बनाळी, मग अंतराळ. हे बघा माझी फ्रेंड प्रीतीताईचं घर. आम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात भेटलो होतो. तर बघा आता आम्ही पोहोचलोय बनाळीत. इथं पण गर्दी आहे. हे बघा आमचं मंदिर परिसर आहे हे सगळं. हे बघा लोक चाललेत. फुलं आहेत ना आज इकडे पण दत्तांची. आमच्यात पण बनाळी दत्त मंदिर खूप छान बांधलं इकडं. पूर्वी बनाळीत पण दत्त मंदिर नव्हतं, त्यावेळेस इकडची लोक सगळे अंतराळे जायची म्हणा. आमचे अहो सांगतात असं, मला पण काही माहीत नाही. पण आता इथं दत्त मंदिर झालं आहे. आणि आमचं बघा बनाळीतलं बनशंकरी मंदिर. तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये पूर्ण परिसर दाखवेन, मंदिर पण छान दाखवेन. तर इकडे बघा इकडे पण फुलं चालू झालेत. बरोबर फुलांच्या टायमाला चालू आम्ही. हे आमचं दत्त मंदिर आहे. आता आम्हाला अगोदर अंतराळा जावं लागते का, तर तिथं पण कार्यक्रम आहे ना. नाही ते थांबलं की मग तिथलं पण कार्यक्रम मिस होईल. त्यामुळं आम्ही येताना परत बनातनं पाया पडून जावं. तर इकडे बघा सीमाताईला घेऊन जायचं आहे. बोलून आलो का? तर इकडे बघा शाळेची मुलं चाललेत दत्त मंदिरात. तर हे हायस्कूल आहे बनाळीतलं. हे आहे आमचं छोटंसं गाव. तर फायनली मंडळी आपण पोहोचलोय अंतराळमध्ये. इकडे बघा अमित भाऊजींचा पोस्टर किती छान मोठा लावला इकडे. तुम्ही जाताय उतरून इथून जायचं समोर जावा की. बघा गँग आमची आमच्या अगोदर येऊन पोहोचली. आणि बघा होय मारून देतो. दिंडीला लय वेळ लागते, तास दीड तास लागते. बोला की मग काय ते दिसत नाही ना. ठेवते. हे ब्लॉग वाली बघा. इकडे बघा.
काय घेऊ घ्या काहीतरी खेळणी वगैरे जरा चालू या आता आम्ही अंतरामधले सगळे कार्यक्रम वगैरे उरकून जेवण वगैरे मस्तपैकी करून आम्ही परत निघालो होतो बघा इकडे बनाळीला जतला. तर आम्ही पोहोचलो होतो बनाळीमध्ये आणि बनाळी गावातून 1 किलोमीटर अंतरावर बनशंकरी मंदिर आहे. बनाळी आणि अचकनाळी या रोडला बनशंकरी मंदिर आहे डाव्या बाजूला. तर हे बघा मंदिराकडे जाणारा रोड किती छान जंगलातून गेल्यासारखं फील येतो इकडे. तर इथं खूप असं एकदम गर्द झाडे आहेत इकडे. आई बनशंकरी बनात वसलेली आहे त्यामुळे तिचं नाव बनशंकरी असं आहे. हे आमच्या गावातलं दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि हे आमचं बन आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडं किती छान असं आई बनशंकरीचं सुंदर असं रूप किती खुलून येत आहे. तर गाईज आमच्या गावात तुम्हाला कार्यालय दाखवतो चला. तर चला इथनं स्टार्ट करूया आपण. वा एंट्री. एंट्री नंतर ना असा हॉल आहे. असं खुर्च्याच्या नाही बसायला. आता लग्नाची तयारी चालू आहे बा. कुणाच तर लग्न असेल. तिकडं पण काय चालू आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी काय झालं, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला. थोडा म्हणण्यापेक्षा डेलीपेक्षा एक डबल झाला आहे. डेलीचा व्हिडिओ माझा 10 ते 12 मिनटाचा कधी नसतोच. 10-10 मिनटाचा असतो माझा व्हिडिओ. पण आजचा व्हिडिओ 23 ते 24 मिनटाचा झालेला आहे. तर व्हिडिओ थोडासा मोठा झाल्यामुळे काही ठिकाणी चुका झाल्या असतील. काही ठिकाणी मी व्हॉइस ओव्हर केले. काही ठिकाणी ओरिजिनल ऑडिओ आहे. तर व्हॉइस ओव्हर करताना वगैरे काही चुका झाल्या असतील तर माफ करा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असंच ग्रो करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय, गुड नाईट.